हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे मी मागचा आठवडाभर व्हिडिओज अपलोड करू शकले नाही, बट याच्यानंतर रेग्युलरली व्हिडिओज अपलोड होतील, बट ते या फॉर्मॅटमध्ये असतील, व्हाईट बोर्डवरती नसतील. तर आजचा टॉपिक आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, जास्तीत जास्त CETसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. टॉपिकचं नाव काय आहे आपल्या रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आणि आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये CETला जवळपास 10 प्रश्न दरवर्षी 10 प्रश्न विचारले जातात. कधी कधी 12 सुद्धा प्रश्न विचारले गेलेत. तर आज याच्यामध्ये मग महत्त्वाचा टॉपिक आहे. आज याच्यामध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला, मोड्स ऑफ रिप्रोडक्शनवरचे क्वेश्चन सगळे घ्यायचे जे CETला येऊन गेलेत. असेक्शुअल आणि सेक्शुअल हे 2 मोड्स आहेत आपल्याकडे रिप्रोडक्शनचे, आपल्याला माहिती आहे. तर हा जो फर्स्ट पॉईंट आहे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, याच्यामधून नीटला शक्यतो प्रश्न विचारला जात नाही, बट CETला कंपल्सरी 1 किंवा 2 प्रश्न आहेतच. तर आता फर्स्ट क्वेश्चन बघूयात वेळ न घालवता आपण. याच्यामध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, मोटाईल झूस्पोर्स आर प्रोड्युस्ड बाय डॅश. कधी प्रश्न विचारलाय, CET 2017ला प्रश्न विचारला, राईट. ऑप्शन्स काय आहेत, क्लॅमिडोमोनास, पेनिसिलियम, बॅक्टेरिया आणि अमिबा. आता याच्यामध्ये काय आहे बघा, मोटाईल झूस्पोर्स. आता इथं स्पोर्स म्हटलंय, मग आपल्याला याच्यावरून काय लक्षात यायला पाहिजे, हे स्पोरुलेशन आहे. स्पोरुलेशन म्हणजे काय आहे तुमचं, स्पोर फॉर्मेशन, बरोबर. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये लोअर ऑर्गॅनिझममध्ये काय होतं, हे स्पोर फॉर्मेशन होतं, मग बरोबर. आता बघा याच्यावरती क्वेश्चन आहे, मग मला सांगा बॅक्टेरिया आणि अमिबा या दोघांमध्ये स्पोरुलेशन होतं का, नाही. कारण बॅक्टेरिया आणि अमिबा हे दोघं काय करतात, बायनरी फ्युजन थ्रू काय होतात, रिप्रोड्यूस होतात. कोण, अमिबा आणि बॅक्टेरिया. म्हणजे तुमचा C ऑप्शन कॅन्सल झाला, D ऑप्शन कॅन्सल झाला. आता क्लॅमिडोमोनास आणि पेनिसिलियम. क्लॅमिडोमोनास हे कशाचं नाव आहे, अल्गीचं, आणि पेनिसिलियम काय आहे तुमचा, फंगाय आहे, राईट. मग स्पोर फॉर्मेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की एकतर काय असतात, एक फंगाय स्पोर्स फॉर्म करतात आणि दुसरे कोण करतात, अल्गी. हे दोघं काय करतात, स्पोर फॉर्म करतात. मग आता आपल्याला माहिती आहे फंगाय हे तुमचे नॉन मोटाईल स्पोर्स फॉर्म करतात. कसले, नॉन मोटाईल. आणि अल्गी काय करतात, तुमचे मोटाईल स्पोर्स फॉर्म करतात. मग मोटाईल स्पोर्सला आपण काय म्हणतो, झूस्पोर्स. काय म्हणतो, झूस्पोर्स म्हणतो मोटाईल स्पोर्सला. आणि नॉन मोटाईल स्पोर्सला आपण काय म्हणतो, कोनिडिया म्हणतो, राईट. मग आता याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स माहिती आहेत. अल्गीचं एक्झाम्पल काय आहे, क्लॅमिडोमोनास आहे. काय आहे, क्लॅमिडोमोनास. आणि कोनिडिया म्हणजेच फंगायचं एक्झाम्पल, जे कोनिडिया फॉर्म करतात त्याचं एक्झाम्पल काय दिले आपल्याला, पेनिसिलियम. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन हा A आणि B मधूनच इलिमिनेट करायचं, आणि हे तर दोघं कॅन्सल झालेत, बरोबर. मग आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं फंगाय, पेनिसिलियम काय आहे, फंगाय आहे, आणि जे काय करतं, नॉन मोटाईल स्पोर्स फॉर्म करतात. आणि विचारलंय का आपल्याला, मोटाईल स्पोर्स. आणि मोटाईल स्पोर्सलाच आपण झूस्पोर म्हणतो, आणि ते कोण प्रोड्यूस करतं, क्लॅमिडोमोनास. म्हणून तुमचा ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर A. हा इथं गेला कारण हा नॉन मोटाईल स्पोर्स फॉर्म करतो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आता. काय क्वेश्चन आहे बघा, इन अल्बिझिया व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ डॅश. MST CET 2014चा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स काय दिलेत तुम्हाला, फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स, इपिफायलस बर्ड्स, सब एरियल ब्रांचेस, आणि लास्ट ऑप्शन आहे नॉन फ्लेशी रूट्स. आता आपल्याला माहिती आहे की फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट. आता ट्युबरस रूटमध्ये काय आहेत आपल्याकडं, 2 आहेत. एक काय आहे तुमचा सिम्पल ट्युबरस रूट, आणि दुसरा काय आहे फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट, बरोबर. मग सिम्पल ट्युबरसमध्ये काय येतं तुमचं, स्वीट पोटॅटो. सिम्पल म्हणजे काय असतात, एकटे एकटे असतात, ग्रुपमध्ये नाही, बरोबर. ते सिंगली असतात. आणि फॅसिक्युलेटेडमध्ये काय असतात, बंचमध्ये असतात किंवा क्लस्टरमध्ये असतात, राईट. तर ह्याचं काय आहे आपल्याकडं, देहलिया एक्झाम्पल आहे. मग याच्यामध्ये काय विचारलंय, अल्बिझिया. अल्बिझिया याचं एक्झाम्पल आहे का, नाही. मग ऑप्शन A गेला इपिफायलस बर्ड. आता इथं मात्र व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या इपिफायलस बर्ड्सलाच आपण काय म्हणतो, फॉलियार बर्ड्स म्हणतो. काय म्हणतो, फॉलियार बर्ड्स. म्हणजे काय असतात, फॉलियार, फॉलिएजवरती म्हणजे लीफवरती असणारे बर्ड्स हे फॉलियर बर्ड्स असतात. किंवा याला दुसरं नाव काय आहे, किंवा हे कसे बर्ड्स असतात, ॲडव्हान्टिशियस बर्ड्स असतात. काय असतात, ॲडव्हान्टिशियस बर्ड्स असतात. मग हे कुठं येतात, तर लीफवरती येतात. मग आपण व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन बाय लीफ बघताना ब्रायोफायलममध्ये आपण हे बघतो, फॉलियर बर्ड्स असतात किंवा ॲडव्हान्टिशियस बर्ड्स असतात, आणि हे म्हणजे इपिफायलस बर्ड्स झाले. मग याच्यामध्ये अल्बिझियाचं एक्झाम्पल नाही आहे, बिगोनिया आहे, कॅलांचोई आहे,
त्याच्यानंतर तुमचा ब्रायोफायलम आहे. नेक्स्ट आहे सब एरियल ब्रांचेस. सब एरियल ब्रांचेसला आपण काय म्हणतो बघा, सब एरियल ब्रांचेस कशामध्ये असतात, तुमच्या रनरमध्ये असतात बरोबर. प्रोस्टेट, स्लेंडर, सब एरियल ब्रांचेस म्हणजे हे सुद्धा याचं एक्झाम्पल नाही आहे. त्याच्यामध्ये सायनोडॉन किंवा डूबग्रास आहे ते एक्झाम्पल आहे. आणि लास्ट काय आहे, नॉन फ्लेशी रूट्स. आता हे त्याचा आन्सर आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काही कन्सेप्च्युअल पार्ट नाही आहे. तुम्हाला एक्झाम्पल्स लक्षात असले की व्यवस्थित येते. मग आता आपण याच्याबद्दल अजून डिस्कस करूयात. नॉन फ्लेशी रूट्स अल्बिझियामध्ये आहे बरोबर. याच्याबरोबर अजून कोण कोण आहे, अल्बिझिया बरोबर कोण कोण आहे, तुमचा मुराया आहे. मुराया म्हणजे काय, तुमचा कडीपत्ता आहे. किंवा दुसरा काय आहे, दलबर्जिया. दलबर्जिया म्हणजे काय आहे, शिसव. तर हे दोन्ही एक्झाम्पल म्हणजे तुमचा अल्बिझियाला, मुरायाला आणि दलबर्जिया हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, तुमच्या नॉन फ्लेशी रूट्सचे एक्झाम्पल आहेत. म्हणून तुमचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात बघा. काय क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग प्लांट्स डज नॉट हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन बाय लीव्ज. बरोबर, MST CET 2015चा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स काय आहेत, बिगोनिया आहे, कॅलेंचोई आहे, त्याच्यानंतर ब्रायोफायलम आहे आणि तुमचा ऑक्झॅलिस आहे. राईट. आता याच्यामध्ये बघा, आपण जेव्हा बुक वाचतोय तेव्हा तुमच्या लक्षात असायला पाहिजे, जेव्हा व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन बाय लीफ दिलंय त्या पॉईंटमध्ये सरळ सरळ एक्झाम्पल दिले तुमचे ब्रायोफायलम, बिगोनिया आणि कॅलेंचोई. मग एलिमिनेशननी तुम्हाला हे तिन्ही माहिती आहेत. मग एलिमिनेशननी गेला काय, ऑक्झॅलिस. ऑक्झॅलिस म्हणजे डज नॉट विचारले, कुठला हेल्प करत नाही बाय लीव्ज. हे तिघच्या तिघं लीफचे एक्झाम्पल्स आहेत म्हणून ऑक्झॅलिस हा आन्सर आला तुमचा ऑप्शन नंबर डी. मग ऑक्झॅलिस काय आहे, तर ऑक्झॅलिस काय आहे, तुमचा रनर आहे. मग हे सुद्धा लक्षात ठेवायचं. मग याच्यावरती विचारलंय, याच्यावरती आता विचारू शकतात. बघा तुम्हाला हे लक्षात येईल की प्रत्येक ऑप्शन आपण डिस्कस करतोय आणि जे ऑप्शन्स विचारून झालेत त्याच्यानंतर याच्यामधूनच दुसरा कसा येतो हे तुम्हाला ह्या टॉपिकचे सगळे क्वेश्चन बघितल्यानंतर प्रूव्ह होईल की परत परत तेच विचारलंय फिरवून फिरवून. तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ अँथरमध्ये वगैरे ते खूप गोष्टी रिअलाइज होतील. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. विच वन ऑफ द फॉलोइंग प्लांट्स रिप्रोड्युसेस व्हेजिटेटिव्हली बाय इपिफायलस बर्ड्स. बघा मगाशी पण आपण इपिफायलस बर्ड बद्दल डिस्कस केलं होतं. CET 2017चा क्वेश्चन आहे. बघा काय दिले, स्वीट पोटॅटो, पोटॅटो, ओनियन आणि कॅलेंचोई. आपल्याला सरळ सरळ माहिती आहे की इपिफायलस बर्ड म्हणजेच ह्याच्यामध्ये लीफमध्ये येणार आहे बरोबर. मग याच्यामध्ये काय काय येतं बघा, इथं सुद्धा आपण डिस्कस केले. हेच तीन एक्झाम्पल CETसाठी असणार आहेत आपल्याला स्टेट बोर्डच्या बुकमधून. मग बघा स्वीट पोटॅटो ऑप्शन आहे, स्वीट पोटॅटो नाही आहे कारण आपण मगाशी बघितलं स्वीट पोटॅटो काय आहे, तुमचा ट्युबरस रूट आहे बरोबर. आणि ट्युबरस रूटमध्ये पण कसला आहे, सिम्पल ट्युबरस रूट आहे बरोबर की नाही. हां, आता पोटॅटो काय आहे, पोटॅटो तुमचा स्टेम ट्युबर आहे. पोटॅटो काय आहे, तुमचा स्टेम ट्युबर. हे झालं रूटचं, हे ट्युबर. आणि ओनियन काय आहे, तुमचा बल्ब आहे. हे 11th मधला आहे तुमचा ओनियन. हा बल्ब कशामधला आहे, 11th मध्ये आपल्याला हे झाले. मग कॅलेंचोई हे एकच आन्सर राहिलं आणि कॅलेंचोई कशाचा आन्सर आहे, तुमच्या इपिफायलस बर्ड किंवा फॉलियर बर्ड किंवा लीफ. याच्यामध्ये असाही फिरवून विचारला जाऊ शकतो बाय लीफ. मग तो आपण मगाशीच डिस्कस केलाय कसा विचारला गेलाय तो. आणि हा असा आहे म्हणजे याच्यामध्ये आन्सर काय येणार आहे तुमचं ऑप्शन नंबर डी. कारण हे सगळे बाकीचे लीफ थ्रू किंवा इपिफायलस बर्ड थ्रू नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. काय बघा, कन्सिडरिंग मोड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन मॅच कॉलम फर्स्ट विथ सेकंड अँड सिलेक्ट करेक्ट ऑप्शन. CET 2015चा क्वेश्चन आहे. कॉलम फर्स्टमध्ये काय काय दिले तुम्हाला, ईस्ट आहे, पेनिसिलियम आहे, फिलामेंटस अल्गी आणि क्लॅमिडोमोनास. आणि कॉलम बी मध्ये तुम्हाला किंवा कॉलम सेकंडमध्ये तुम्हाला काय दिलंय, फ्रॅगमेंटेशन, झूस्पोर्स, बडिंग आणि कोनिडिया. म्हणजे हे सगळे काय आहेत तुमचे मोड्स ऑफ रिप्रोडक्शनचे टाईप आहेत. आणि कुठला कशासाठी बघा, आपल्याला माहिती आहे ईस्ट हा कशाचा होतो रे, ईस्ट म्हणजे आपल्याला सरळ सरळ माहिती आहे, सगळ्यांना हे माहिती असतं की ईस्ट हा बडिंग थ्रू होतो. म्हणजे पहिल्याला काय येणार आहे ऑप्शन तुमचा सी आला, ईस्टला बडिंग. मग पहिल्याला सी असणारा ऑप्शन बघा कुठे, फर्स्टला सी असणारा पहिला आहे आणि त्याच्यानंतर डी आहे. म्हणजे बी आणि सी तुम्हाला इथंच कॅन्सल झाले. मग इलिमिनेशननी तुम्ही बी आणि सी काढून टाका. आता जे आन्सर मिळणार आहे ते तुमचं कशामधून मिळणार आहे, ए किंवा डी मधून. मग आता बघा हे पेनिसिलियम आणि क्लॅमिडोमोनास आपण लास्ट याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपण डिस्कस केले. आता फिलामेंटस अल्गी बद्दल बोलूयात. फिलामेंटस अल्गी हे बाय फ्रॅगमेंटेशन होतं. हे सुद्धा स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला आहे, याच्यामध्ये काही कन्सेप्ट नाही, तुम्हाला फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. फ्रॅगमेंटेशन कशाचं होतं आहे, फिलामेंटस अल्गीचं. म्हणजे 3ला ए असणारा. मग 3ला ए असणारे दोघं सुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला पेनिसिलियम आणि
क्लॅमिडोमोनास मधलं तुम्हाला माहिती असायला पाहिजे, बरोबर. मग आता याच्यामध्ये बघा, मगाशी आपण बघितलंय पेनिसिलियम हे कोनिडिया फॉर्म करतात आणि क्लॅमिडोमोनास हे तुमचे काय करतात, झूस्पोर्स फॉर्म करतात, बरोबर. मग पेनिसिलियमला कोनिडिया, सेकंडला डी असणारा ऑप्शन बघा, ए आणि डी मधून कोण आहे, फक्त इथं आहे, म्हणजे ए ऑप्शन आहे. मग याच्यामधून तुम्हाला सुटतंय. मग तुम्हाला ईस्ट आणि पेनिसिलियम हे दोन्ही माहिती असतील तर या लेवलवर तुम्हाला आन्सर सुटेल. कधी कधी याच्यामधून नाही माहिती तर मग पुढे जावा. मग फिलामेंटस अल्गीला फ्रॅगमेंटेशन असणारे दोघं आहेत. तुम्हाला समजा याच्यामधून नाही आलं पहिल्यामधून, मग फिलामेंटस अल्गी तुम्हाला येते, तर त्याचं काय फ्रॅगमेंटेशन, मग इथं काय आहे, पहिला आणि दुसरा ऑप्शन आहे किंवा चौथा सुद्धा ऑप्शन आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय पुढचं अजून माहिती असायला पाहिजे. क्लॅमिडोमोनास म्हणजे काय आहे, अल्गी आहे आणि ते काय करतं, झूस्पोर्स फॉर्म करतं. मग फोर्थला बी असणारा ऑप्शन कुठला आहे बघा, याच्यामध्ये एकच ऑप्शन आहे, असा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजे तुमचा आन्सर इथं मिळणार आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं निराश व्हायचं नाही. तुम्हाला तिन्ही माहिती नाही आहेत तरी पण पुढं वाचायचं, मग त्याच्यामुळे क्वेश्चन सोडायचं नाही. तीन जरी माहिती नसले, फक्त क्लॅमिडोमोनासचे झूस्पोर्स आहे एवढं जरी माहिती असलं तरी सुद्धा हा प्रश्न तुम्हाला सुटतोय. म्हणून असे क्वेश्चन स्किप न करता व्यवस्थित वाचून सोडवायचे. मग ऑप्शन नंबर ए हे तुमचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. बघा काय आहे क्वेश्चन, मॅच द प्लांट अँड द पार्ट इन रिलेशन टू व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. इकडे एकीकडे प्लांटची नावं दिलेत आणि एकीकडे काय दिलंय तुम्हाला, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन कुठल्या पार्ट थ्रू होतंय तर त्याची पेअर विचारली आहे तुम्हाला. CET 2016चा क्वेश्चन आहे. बघा कॉलम फर्स्टमध्ये काय दिलंय तुम्हाला, दहलिया, सोलॅनम ट्युबरोजम, बिगोनिया आणि सायनोडॉन. आणि कॉलम सेकंडमध्ये काय काय आहे तुम्हाला, आईज, रनर, फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स आणि इपिफायलस बर्ड्स. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला. बघा याच्यामध्ये बघा आपण मगाशी डिस्कस केले, दहलिया काय आहे तुमचं, फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स, जे कशामध्ये येतात, तुमच्या ग्रुप्समध्ये येतात किंवा कशामध्ये येणार आहे, तुमचे क्लस्टर्समध्ये येणार, राईट. मग आता याच्यामध्ये सिम्पलमध्ये आपण स्वीट पोटॅटो बघितला होता आणि क्लस्टर्समध्ये फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूटमध्ये तुमचा दहलिया बघितलेला. मग फर्स्टला कुठला ऑप्शन असणार आहे आपल्या याच्यामधून, फर्स्टला सी ऑप्शन असणार आहे. मग शोधा, फर्स्टला सी असणारा ए एक आहे, त्याच्यानंतर फर्स्टला इथं डी आहे म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल झाला. इथं फर्स्टला सी आहे म्हणजे हा एक येऊ शकतो आणि इथं फर्स्टला ए आहे म्हणजे हा सुद्धा तुमचा ऑप्शन हा कॅन्सल झाला. मग ए आणि सी मधून तुम्हाला आन्सर काढायचे, राईट. आता याच्यामध्ये बघा कधी कधी हे वाचावं लागत नाही. बघा इथं काय दिलंय, सेकंडला ए दिलाय, इथं सुद्धा सेकंडला ए दिलाय, म्हणजे तुम्हाला काय लक्षात आलं, सेकंडला ए आहे. मग इथं बघा सोलॅनम ट्युबरोजम हे नाव पोटॅटोचं सायंटिफिक नेम आहे, राईट. मग तुम्हाला ही नावं सुद्धा पाठ असायला पाहिजेत. कधी कधी अशी पेअर नाही दिली तर तुम्हाला कळायला पाहिजे. डायरेक्ट क्वेश्चन न विचारता सायंटिफिक नेमवरती असाही क्वेश्चन येतो. मग बघा आता इथे तर आपलं काम सोपं झालंय, सेकंडला ये, मग डायरेक्ट आपल्याला ऑप्शन काय बघायचं आहे, थर्ड. मग थर्डमध्ये काय, बिगोनिया. आता बिगोनियाला काय आहे बघा, इथं काय ऑप्शन्स आहेत, बी आणि डी. मग बी काय आहे तुमचा, बी तुमचा आहे रनर आणि डी आहे तुमचा इपिफायलस बर्ड. मग तुम्हाला माहिती आहे की बिगोनिया हे कशाचं एक्झाम्पल आहे, इपिफायलस बर्ड किंवा फॉलियार बर्डचं हे एक्झाम्पल आहे. म्हणजे तुमचा थर्डला काय येणार आहे, तुमचा डी येणार आहे. मग थर्डला डी असणारा ऑप्शन तुमचा कोण आहे, सी. बघा याच्यामध्ये बी आहे म्हणजे तुम्हाला याच लेवलवरती आन्सर मिळाले. तुमचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. मग सायनोडॉन काय आहे, तर सायनोडॉन तुमचा रनर आहे आणि मग फोर्थला बी. वेळ असला तर ही सगळे हे पुढचं करत बसायचं. इथं जर आन्सर तुम्हाला मिळालं आहे एलिमिनेशन टेक्निकने तर याच्या पुढचं वाचू नका, पटकन पुढे जा. तुम्हाला इथं एकदा आपण स्किप केलं आणि ही सुद्धा स्टेप आपण स्किप केली म्हणजे फर्स्ट आणि या दोनच स्टेपमध्ये तुम्हाला आन्सर मिळालं. तर मोठा जरी क्वेश्चन असला तरी स्मार्टली तो सॉल्व करा, सुटेल. पुढचा क्वेश्चन बघूयात काय आहे, अ स्लेंडर प्रोस्टेट सब एरियल ब्रांच ऑफ द स्टेम विच क्रीप्स अलॉंग द ग्राउंड हेल्पिंग इन व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इज. MST CET 2017चा क्वेश्चन आहे. बघा काय आहे, स्टोलन, सकर, रनर आणि ऑफसेट हे चार तुम्हाला ऑप्शन्स दिलेत. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला सरळ आन्सर माहिती आहे की रनर, कारण हे तिन्ही ऑप्शन्स तुम्हाला कुठं झालेत, 11th झालेत. तरी सुद्धा आपण डिस्कस करूयात. स्टोलनमध्ये काय असतं रे, स्टोलन वॉटर सरफेसला होतो, काय होतोय वॉटरवरती, म्हणजे त्याला ॲक्वॅटिक रनर म्हणतात. स्टोलन कसा असतो, सिम्पली असा, म्हणजे इथे एक त्याचं शूट आहे तर हा काय होणार आहे याच्यामध्ये थोडासा असा वॉटर सरफेसवरती ही ब्रँच येईल, त्याच्यानंतर इथं आणि दुसरं काय होणार आहे, शूट येईल. तर हे झालं स्टोलन. त्याच्यानंतर सकर. आता सकरचं माहिती आहे तुम्हाला, हा जर तुमचा ग्राउंड सरफेस आहे आणि याच्यामध्ये इथं असं शूट आहे, बरोबर. तर याच्यामधून एखादी, हे स्टेम आहे ॲक्च्युली, हे काय असतं स्टेम, हे स्टेम काय होतं, सर्टन
डिस्टन्सपर्यंत अंडरग्राऊंड हे बिलो दी ग्राउंड काय होणार, ग्रो होणार आणि त्याच्यानंतर वरती येणार आणि मग इथं असं शूट त्याला येईल. तर हे सकर आहे. मग सकरचं क्रिसॅन्थेमम एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर ऑफसेट. ऑफसेट काय होतं बघा, ऑफसेट सुद्धा ग्राउंडवर येतं, बट ऑफसेटमध्ये काय होतं, सुरुवातीची ग्रोथ अशी ऑब्लिकली होते म्हणजे थोडीशी वरती जाणार आणि नंतर ही काय होते, बेंड होते आणि परत काय होणार आहे, खाली येऊन इथं मग इथं एक शूट असेल जिथून ओरिजिनेट झालं आणि जिथं बेंड होणार आहे आणि इथं मग काय होणार, ॲडव्हान्टेशियस रूट्स आणि इथं त्याचं काय येणार आहे, शूट येईल. तर हे तुमचं मेंथा एक्झाम्पल आहे बघा, पुदिना. तर याचं हे तुम्हाला दिसतं. आणि रनरचं तर तुम्हाला माहिती आहे, मग तुम्ही लॉनमध्ये वगैरे किंवा हरळी ते सगळ्यांनी बघितली, सायनोडॉन. मग त्याच्यामध्ये काय होतं, इथं हे अलॉंग दी ग्राउंड असं होतं. या दोघांमध्ये काय फरक आहे, हे सुरुवातीला ऑब्लिकली ग्रो होत आहे, वरती जात आहे थोडंसं. याच्यामध्ये तसं नसतं, इथं शूट आहे, ॲडव्हान्टेशियस रूट्स आहेत इथं आणि हे अलॉंग दी ग्राउंड क्रीपिंग ॲक्शन आहे बघा, क्रीप आहे, ग्राउंडला थोडंसंच वरती असतं. तर हे याच्यामध्ये नेक्स्ट शूट इथं येणार आहे. तर हे काय झालं तुमचं रनर. मग याचा ॲन्सर काय आहे तुमचा रनर. ऑप्शन नंबर सी त्याचा ॲन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात बघा काय आहे. डॅश इज द मोस्ट कन्व्हिनियंट अँड चीप मेथड ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. CET 2016चा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स बघूयात, ग्राफ्टिंग, बडिंग, कटिंग आणि मायक्रो प्रॉपगेशन. आता हे सगळ्यांना माहिती आहे. ग्राफ्टिंगमध्ये काय करावं लागतं, दोन प्लांट्स, एक काय असतो तुमचा स्टॉक, ज्याचा आपण रूट घेतो किंवा जो खालचा बेस असतो तो असतो स्टॉक, आणि ज्याचा आपण शूट घेणार आहे, ज्याच्यावरती इन्सर्ट करणार आहे, म्हणजे हे खालचं तुमचं स्टॉक होईल आणि याच्यावरती जो असणार आहे हा काय असतो, सायन असतो. तर स्टॉक आणि सायन, मग याच्यामध्ये दोन प्लांट्स आहेत, मग ते कटिंग आलं, ते जॉईनिंग, मग याच्यामध्ये परत याचं रॅपिंग असतं. हे सगळ्या गोष्टी ग्राफ्टिंगमध्ये आल्या. कटिंगमध्ये आपण काय करतो, एखादी ब्रँच कट करतो आणि याच्यामध्ये काय करतो, सॉईलमध्ये किंवा बाकी याच्यामध्ये जे काय आपण ग्रोईंग मटेरियल घेऊ त्याच्यामध्ये आपण लावतो. बडिंगमध्ये काय करतो बघा, हा जर तुमची एखादी ब्रँच आहे एखाद्या प्लांटची, तर इथला बड काय करतो, असा हा बड तुम्हाला कट करायचा आणि दुसऱ्या ब्रँचवरती काय करायचा आहे, तो इन्सर्ट करायचा आणि हे याच्यामध्ये करायचं, म्हणजे एका प्लांटचा पार्ट काढून दुसऱ्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. मायक्रो प्रोपगेशनमध्ये तर तुम्ही काय करता, टिश्यू कल्चर करता आणि याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला की टिश्यू कल्चरसाठी आपल्याला इक्विपमेंट्स लागतात, लॅबोरेटरी लागते, ओपन हे होणार नाही. म्हणजे याच्यामध्ये काय विचारलंय मग, मोस्ट कन्व्हिनियंट अँड चीप, सगळ्यात स्वस्त आणि इझी मेथड कुठली आहे, मग तुमची कटिंग. काय करतो आपण, सिम्पली फांदी किंवा जे पण असेल कटिंग, जो पार्ट तुम्ही कटिंगसाठी वापरताय तो आणता आणि सरळ सरळ लावता. म्हणजे याच्यामधला आन्सर काय आहे, कटिंग. आता एक लक्षात घ्या, व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशनवरती प्रत्येक वर्षी प्रश्न आहेच आणि हे जे आहे याच्यामधले ॲडव्हान्टेजेस वगैरे ह्याचे व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशनचे याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेलेत. व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन व्यवस्थित करून ठेवायचं आहे, हमखास याच्यावरती प्रश्न येतोच. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आता आपण. बघा काय आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॅचरल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. आता बघा ऑप्शन्स काय आहेत आपल्याकडे, रनर, फॉलियर बर्ड्स, स्टेम ट्यूबर आणि ग्राफ्टिंग. आपल्याला माहिती आहे रनर नॅचरल आहे का, नॅचरल आहे. फॉलियर बर्ड्स म्हणजेच ॲडव्हान्टेशियस बर्ड किंवा व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन बाय लीफ. स्टेम ट्यूबर हे तुमचं एक्झाम्पल पोटॅटोचं आहे, राईट. मग आता याच्यामध्ये हे तिघं सुद्धा कसे आहेत, नॅचरल आहेत आणि विचारले आपल्याला काय, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॅचरल. मग नॅचरल नसणारी कुठली आहे, ग्राफ्टिंग आहे. आपल्याला माहिती आहे लास्ट क्वेश्चनमध्ये आपण डिस्कस केलं ग्राफ्टिंगमध्ये काय, ग्राफ्टिंग, कटिंग, बडिंग ह्या सगळ्या कशा आहेत, नॅचरल नाही आहेत, बरोबर, आर्टिफिशियल आहेत. आणि ह्या ज्या बाकीच्या आहेत ह्या कशा आहेत, नॅचरल. मग तुम्हाला ते सुद्धा क्लासिफिकेशन व्यवस्थित माहिती असायला पाहिजे, कुठल्या नॅचरल आणि कुठल्या आर्टिफिशियल. बघा किती सोपा प्रश्न आहे, सरळ सरळ 10वी 11वीला सुद्धा आपल्याला हे झालेलं असतं. तर याच असे मार्क्स तुम्हाला 100% घ्यायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. CET 2018चा क्वेश्चन आहे, बरोबर. बघा ऑप्शन्स काय आहेत, नॉट ट्रू अबाउट व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन विचारले, व्यवस्थित क्वेश्चन वाचायचा. हे तुमचे कीवर्ड्स असतात, कीवर्ड्स एकदा तुम्हाला फाइंड आउट करता आले की तुम्हाला आन्सर सोपं जातं. मग बघूयात ऑप्शन काय आहे, इझी अँड चीपर मेथड. मग आहे का व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन, आहे, इझी आहे, सगळ्यात चीप सुद्धा आहे. रॅपिड प्रोपगेशन होतं का, होतं, खूप फास्ट होतं, कारण याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन सारखं गॅमेट फ्युजन, मग परत सीड फॉर्मेशन, त्याच्यानंतर मग प्रोपगेशन हा प्रकार होत नाही, त्याच्यामुळे हे रॅपिडली होतंय. नेक्स्ट काय आहे, प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली सिमिलर प्लांट्स. जेनेटिकली सिमिलर, ऑब्वियसली जेनेटिकली सिमिलर प्लांट येतात पॅरेंट्ससारखे, कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग नाही आहे, फ्युजन नाही आहे. लास्ट ऑप्शन काय आहे, प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली डिसिमिलर प्लांट. मग हे होतं का, नाही. हे कशामध्ये होतं, जेनेटिकली डिसिमिलर प्लांट हे कशामध्ये तयार होतात, तुमच्या
सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तयार होतात. का तयार होतात? कारण याच्यामध्ये 2 गॅमेट्स काय होत असतात, फ्यूज होत असतात, म्हणून जेनेटिकल डिसिमिलॅरिटी तिथं येते. इथं मात्र व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन मात्र तुमचं काय आहे, जेनेटिकली सिमिलर प्लांट्स तयार होतात. म्हणून विचारले आपल्याला विच इज नॉट ट्रू, मग हा ऑप्शन चुकीचा आहे, कारण हा सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये किंवा त्याच्याबद्दल आहे आणि हे तिन्ही ऑप्शन्स हे तुमचे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनबद्दल आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर डी तुमचा आन्सर आहे. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. आपलं नेक्स्ट लेक्चर हे सेक्शुअल रिप्रोडक्शनवरती असणार आहे आणि त्याच्यामधला एक क्वेश्चन तुम्हाला मी इथं दिलाय, तो क्वेश्चन वाचा, व्यवस्थित सोडवा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचा आन्सर मला तुम्ही कळवा. आणि असेच बायोलॉजीबद्दल लेक्चर्स ऐकण्यासाठी बायोलॉजी मॅग्निफाईडला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा बेनिफिट होईल. आणि बायोलॉजीबद्दल तुम्हाला काहीही डाऊट असेल तरी मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करूयात. थँक्यू फ्रेंड्स.